की नारायणरावांनी आपल्या मुलाला सांगितलं होतं की भास्कररावांच्यावर बोलताना जरा जबाबदारीनं बोला, पण त्यांचा पोरगा परवांच्या दिवशी जो बोललाय ज्या भाषेमध्ये, त्यामुळे मला त्यांच्याबद्दल हे तोंड उघडावं लागतंय की त्यांची चोच ही नेहमी नरकातच बुडालेली असते. असं आहे की नारायण राणेंना आता जर राज ठाकरेंची जर काही प्रेम आलं असेल तर 8 दिवसापूर्वी मनसेचे नेते श्री प्रकाशजी महाजन यांनी नारायण राणेंना त्यांची जागा दाखवलेली आहे. तो जरा तुम्ही त्या क्लिप काढून व्हायरल करा. नारायण राणे यांनी राजसाहेब ठाकरेंबद्दल किंवा त्यांच्या मुलानं जे वक्तव्य केलं त्याबद्दल प्रकाश महाजन यांनी सांगितलंय नारायण राणे हा एहसान परामोश माणूस आहे, असं प्रकाश महाजन म्हणतात. ते तुम्ही वक्तव्य काढून बघा. त्यामुळं मला असं वाटतं की त्यांनी दिलेलं उत्तर पुरेसं आहे. नारायण राणेंनी इतरांची काळजी करण्यापेक्षा तुम्ही तुमचा पक्ष का सोडलात? तुम्ही पक्ष काढलात तुमचा आणि 1 वर्षामध्ये आपला पक्ष का सोडलात त्याचं उत्तर महाराष्ट्राला द्या. तुम्ही काँग्रेस पक्ष का सोडलात त्याचं उत्तर महाराष्ट्राला द्या. तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या परवांच्या दिवशी चिपळूणच्या मेळाव्यामध्ये रवींद्र चव्हाणांना इशारा का दिला त्याचं उत्तर द्या. खरं तर हे नारायण राणे आणि हे राणे फॅमिली याच्याबद्दल मी अनेक वेळा तुम्हाला सांगितलंय की मला प्रश्न विचारू नका, कारण यांची चोच ही नेहमी नरकात. परवांच्या दिवशी त्यांचा तो मंत्री असलेला तो नेपाळी वॉचमन सारखा पोरगा दिसतो ना, नेपाळी वॉचमनच्या पोरग्यासारखा, त्यानं कोणत्या भाषेमध्ये माझ्यावर टीका केली. आणि हे मंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत. आणि म्हणून अशांची ज्यांची चोच ही कायम नरकातच बुडालेली आहे अशा लोकांबद्दल पुन्हा मला प्रश्न विचारू नका. असं दिसतं त्याचा दसरा घेतलाय का भाजपने किंवा सरकारने, त्यामुळे अशा टीका. असं आहे की मी माझ्या एका मुलाखतीमध्ये मी म्हणालो होतो, मी आता सांगितलं की ज्यांची चोच नरकात बुडालेली आहे सातत्याने घाणेरडच बोलतात, चांगलं कधी बोलत नाही, कोणाला कधी सन्मानानं कोणाचा उल्लेख करत नाही, कोणाचं वय बघत नाही, कोणाचा अधिकार बघत नाही, प्रत्येकाला घाणेरड्या शब्दामध्ये बोलायचं, अरे तरुषी भाषा वापरायची नाही. अशा लोकांबद्दल मी मला पुन्हा पुन्हा प्रश्न विचारताय की 2 ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे हे घाबरलेत का, असं तुम्ही विचारताय. आज तागायत मी अनेक वेळा अतिशय मुद्द्याचं सांगितलंय की उद्धव साहेबांनी एखादी प्रेस कॉन्फरन्स घेतली, उद्धव साहेबांनी एखादी सभा घेतली की हे ज्यांचं नाव विचारतात ते फक्त प्रेस कॉन्फरन्स मध्ये घेऊन प्रेसमध्ये बोलतात. गेल्या 10 वर्षामध्ये यांना महाराष्ट्रामध्ये 50 लोकांची सभा कोणी दिली का हे एकदा तपासून बघा. ह्या राणेंबद्दल हे राणे जे बोलतात त्यांना 50 माणसांची सभा कोणी दिली का? मध्यंतरी मला असं कळलं होतं की नारायणरावांनी आपल्या मुलाला सांगितलं होतं की भास्कररावांच्यावर बोलताना जरा जबाबदारीनं बोला, पण त्यांचा पोरगा परवांच्या दिवशी जो बोललाय ज्या भाषेमध्ये, त्यामुळं मला त्यांच्याबद्दल हे तोंड उघडावं लागतंय की त्यांची चोच ही नेहमी नरकातच बुडालेली असते.